नमस्कार मित्रांनो, मी आहे डासर आणि आज आपण या सेशन मध्ये मॉड्यूल पाहणार आहोत. तर मॉड्यूल म्हणजे काय हे आपण थोडक्यात समजावून घेऊया. तर ज्यावेळी आपण प्रोग्राम किंवा सॉफ्टवेअर कोड वेगवेगळ्या ब्लॉक्स मध्ये डिव्हाइड करतो, तर निर्माण होणाऱ्या प्रत्येक ब्लॉकला या ठिकाणी मॉड्यूल म्हणून ओळखलं जाणार आहे. म्हणजेच तुमचं सॉफ्टवेअर प्रोग्राम जर तुम्ही छोट्या छोट्या पार्ट मध्ये जर डिव्हाइड केला, तर निर्माण होणाऱ्या प्रत्येक ब्लॉकला आपण मॉड्यूल म्हणणार आहोत. तर असं केल्यामुळे आपल्याला कोडचं जे नियंत्रण असणार आहे, कोडमध्ये जो काही मेंटेनन्स असणार आहे, तो आपल्याला सोप्या पद्धतीने आणि व्यवस्थितरित्या हाताळता येणार आहे. म्हणजेच आपलं सॉफ्टवेअर जे आहे ते मॉड्युलर वेने डिझाइन होणार आहे किंवा इम्प्लिमेंट होणार आहे. त्याच वेळी आपल्याला त्याच्यावरती आपल्याला भविष्यामध्ये मेंटेनन्स देण्यासाठी देखील सोयीस्कररित्या आपल्याला त्याच्यावरती काम करता येणार आहे. तर आता आपण एक प्रोग्राम हा दोन वेगवेगळ्या मॉड्यूल मध्ये निर्माण करूया. वेगवेगळ्या मॉड्यूल मध्ये म्हणण्याऐवजी आपण त्याला दोन वेगवेगळ्या ब्लॉक मध्ये निर्माण करूया. तर पहिल्या ब्लॉक मध्ये आपण काही कोड निर्माण करूया आणि तो कोड आपण दुसऱ्या कोड मध्ये त्या ठिकाणी ऍक्सेस करूया. सो अशा पद्धतीची जी काही बांधणी आहे, मांडणी जी आहे, ती आता आपल्याला या पायथन प्रोग्रामिंग मध्ये खूप सोप्या पद्धतीने आपल्याला अभ्यासाला मिळणार आहे. त्यामुळे तुम्ही काळजीपूर्वक हा जो व्हिडिओ लेक्चर आहे तो अभ्यासा. ओके. तर या ठिकाणी आता आपण मॉड्यूल तयार करण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला एक फाईल तयार करायची आहे. मी त्या फाईलला सुरुवातीलाच नाव देऊन ठेवतो, क्रिएट क्रिएट एम म्हणजे क्रिएट मॉड्यूल. ओके. .py हे एक्सटेन्शन. सो क्रिएट एम हे आपल्याला पहिला प्रोग्राम किंवा पहिली फाईल आपल्याकडे आहे आणि या फाईल मध्ये आता आपण मॉड्यूल तयार करणार आहोत. सो मॉड्यूल तयार करण्यासाठी आपल्याला डेफ नावाचा कीवर्ड यूज करायचा आहे आणि मग त्यानंतर मॉड्यूलचं नाव. सो मी या ठिकाणी मॉड्यूलचं नाव देतो माय मॉड्यूल, देन कॉलम, अँड देन इमिजिएटली आपण एंटर बटन प्रेस केल्यानंतर आपल्याला इंडेंटच्या सहाय्याने आपला जो कर्सर आहे तो त्या ठिकाणी किंवा जो कॅरेट आहे तो त्या ठिकाणी फिक्स केला जाणार आहे. सो इंडेंट काय आहे ते तुम्ही अगोदरच्या प्रोग्रामिंग सेक्शन्स मध्ये अभ्यासलेला आहात. तर त्यामुळे ते आपण आता ह्या इंडेंट मध्ये पोहोचल्यानंतर आता आपण या ठिकाणी सिंपल एक प्रिंटिंग स्टेटमेंट या ठिकाणी निर्माण करूया. सो प्रिंट, आणि या प्रिंटिंग स्टेटमेंट मध्ये मेसेज देऊया, आय एम फ्रॉम माय मॉड्यूल ऑफ क्रिएट एम. ओके. सो हा जो कोड आहे तो एका फाईलची बिलॉंग आहे. ओके. एक मॉड्यूल या ठिकाणी निर्माण झालेला आहे. तर आता आपण हा जो कोड आहे, हा कोड जर आपण रन करायला गेलो असता तर आपल्याला कुठल्याही पद्धतीचं प्रिंटिंग स्टेटमेंट या ठिकाणी रन झालेलं पाहायला मिळणार नाहीये. तर याचं ऍक्च्युअल एक्झिक्युशन होण्यासाठी आपल्याला या मॉड्यूलला इन्व्होक करायला पाहिजे आणि याचं इन्व्होकिंग जे असणार आहे ते आपण अनदर वन फाईल मध्ये पूर्ण करणार आहोत. तर या ठिकाणी मी आता आणखीन एक नवीन फाईल निर्माण करतो. तर ह्या दोन वेगवेगळ्या फाईल्स आहेत. सो मी ह्या दुसऱ्या फाईलचं नाव देतो फाईल save as usem.py. सो usem म्हणजे use module अशा पद्धतीने मी त्याला नाव दिलेलं आणि आपल्या प्रोग्रामला एक्सटेन्शन आहे नेहमीप्रमाणे .py. तर मित्रांनो, या ठिकाणी आता आपण हे असे दोन वेगवेगळ्या फाईल्स, वेगवेगळ्या स्कोपच्या ह्या दोन वेगवेगळ्या फाईल्स आहेत. आता आपण ह्या दोघांच्या मध्ये इंटरकनेक्टिव्हिटी परफॉर्म करणार आहे. सो ती कशा पद्धतीने पूर्ण होणार आहे ती पाहूया आपण या ठिकाणी. तर या ठिकाणी मी इम्पोर्ट स्टेटमेंट यूज करतोय. सो इम्पोर्ट क्रिएट एम. सो क्रिएट एम नावाचं आपण या ठिकाणी मॉड्यूल काय करत आहोत, इम्पोर्ट करत आहोत. ओके. इम्पोर्ट केल्यानंतर आपण त्या क्रिएट एम मध्ये कोणतं मॉड्यूल आहे, तर माय मॉड्यूल नावाची मेथड आहे. तर तुम्ही पाहू शकता क्रिएट एम च्या आतमध्ये माय मॉड्यूल नावाची मेथड आहे. सो वेल मित्रांनो, या ठिकाणी आपण एका मॉड्यूलसाठी आपण एक मेथड घेतलेली आहे. तर या ठिकाणी तुम्ही नंबर ऑफ पुढे जाऊन नंबर ऑफ मेथड्स निर्माण करू शकता. तर अशा पद्धतीनं एका मॉड्यूल मध्ये तुम्ही लॉट्स ऑफ मेथड निर्माण करू शकता. त्याला लिमिट नाही आहे की एकच मेथड त्याच्या आतमध्ये असावी किंवा अमुक एवढ्या मेथड्स असायला पाहिजेत. असं कोणत्याही पद्धतीचं त्या ठिकाणी आपल्याला लिमिट असणार नाहीये. तर आता आपण निर्माण केलेली जी एक मेथड जी आहे ती आता आपण अनादर
प्रोग्राम मध्ये या ठिकाणी इन्व्होक करत आहोत. ओके, तर अशा पद्धतीने आता आपला हा जो काही मॉड्युलर अप्रोच जो आहे तो या ठिकाणी पूर्ण झालेला आहे. याचं आता आपण टेस्टिंग करून घेऊया, म्हणजे या ठिकाणी आता प्रोग्राम आपला रन करून पाहूया. तर मित्रांनो, तुम्ही पाहता या ठिकाणी या प्रोग्राम मध्ये कुठल्याही पद्धतीचं प्रिंटिंग स्टेटमेंट नाहीये, तरी देखील आपल्याला एका प्रिंटिंग स्टेटमेंटच्या सहाय्याने एक मेसेज प्रिंट झालेला आहे. कोणता आहे? आय एम फ्रॉम माय मॉड्यूल ऑफ क्रिएट एम. तर मित्रांनो, हा प्रोग्राम या ठिकाणी जो रन झालेला आहे किंवा या ठिकाणी जे तुम्ही आउटपुट पाहताय, हे एक्झॅक्टली आपल्याला क्रिएट एम नावाचं जे काही मॉड्यूल आहे त्याच्या आतमधली जी मेथड आहे ती आपल्याला अनदर प्रोग्राम मध्ये रन झालेली पाहायला मिळते. तर मित्रांनो, तुम्हाला लक्षात आलं असेल की मॉड्युलर अप्रोच ऍज कम्पेअर टू अदर प्रोग्रामिंग या ठिकाणी किती सोपा आहे आणि किती छान आहे हे आपल्याला निश्चितच लक्षात आलं असेल. तर मी आता तुम्हाला किंवा मी या ठिकाणी आशा करतोय की तुम्हाला हा मॉड्युलर अप्रोच किंवा मॉड्यूल मेकिंग इन पायथॉन हे तुम्हाला चांगल्या पद्धतीने समजलेलंच आहे. त्याचबरोबर मी तुम्हाला या सेशन एंड झाल्यानंतर तुम्हाला मी एक असाइनमेंट अनाउन्स करणार आहे. तत्पूर्वी तुमच्यासाठी मी आणखीन एक मार्ग या ठिकाणी मॉड्यूल ऍक्सेस करण्यासाठीचा मी तुम्हाला दाखवणार आहे. तर आता आपण ते पाहूया. ओके, सो मी या ठिकाणी इन्स्टेड ऑफ इम्पोर्ट मी या ठिकाणी फ्रॉम लिहितो. फ्रॉम क्रिएट एम इम्पोर्ट माय मॉड्यूल ओके, and then my module ला आपण immediately या ठिकाणी invoke करणार आहोत. So this is the another way for invoking the module in another code किंवा another file. तर या ठिकाणी आपण लक्षात घ्या, मी पुन्हा रिपीट करतो. फ्रॉम नेम ऑफ द मॉड्यूल आणि मग इम्पोर्ट करणार आहोत त्या मॉड्यूल मधली पर्टिक्युलर एक मेथड. तर तुम्हाला एकाच मेथड वरती काम करायचं असेल तर तुम्ही अशा पद्धतीचा अप्रोच या ठिकाणी पूर्ण करू शकता. तर मित्रांनो, मी या ठिकाणी हा प्रोग्राम रन करतोय. तुम्हाला या ठिकाणी विदाउट एनी डाऊट या ठिकाणी आपल्याला सेम जे आउटपुट आहे त्या ठिकाणी पाहायला मिळते. म्हणजे निश्चितच हा जो अनादर वे जो आहे तो अनादर वे आपल्याला या ठिकाणी मॉड्यूल कशा पद्धतीनं या ठिकाणी हाताळता येणार आहे ते आपल्याला पाहायला मिळालेलं आहे. तर मित्रांनो, आता मी तुम्हाला मॉड्यूल कसं निर्माण केलं जातं आणि त्याचा वापर कसा केला जातो हे तुम्हाला मी दोन प्रोग्रामच्या सहाय्याने या ठिकाणी सांगितलेलं आहे आणि ते तुम्ही समजावून घेतलेलं आहात. तर मी आता तुम्हाला असाइनमेंट अनाउन्स करतोय या लेक्चरच्या मधूनच. तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये कोणतीही मी या ठिकाणी असाइनमेंट देणार नाहीये. तर तुम्ही डायरेक्टली या ठिकाणी आता मी जे अनाउन्स करतेली जी असाइनमेंट आहे ती तुम्ही सॉल्व्ह करणार आहात आणि मग तुम्हाला दिलेला जो काही मागील ईमेल आयडी आहे त्यावरती तुम्ही तो पोस्ट करणार आहात. किंबहुना मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये पोस्ट करण्यासाठी असाइनमेंटचा आन्सर पोस्ट करण्यासाठी तुम्हाला मी या ठिकाणी पुन्हा आपला जो काही ईमेल आयडी आहे तो तुम्हाला मी प्रोव्हाइड करणार आहे. तर आपल्याकडे असाइनमेंट अशी आहे की तुम्ही या ठिकाणी जे क्रिएट मॉड्यूल नावाची जी काही पहिली फाईल असेल किंवा ज्या ठिकाणी तुम्ही मॉड्यूल निर्माण करणार आहात त्या मॉड्यूलच्या आतमध्ये तुम्ही 4 अरिथमेटिक मेथड्स लिहिणार आहात. जसं की ऍडिशन साठी 1, सबट्रॅक्शन साठी 2, मल्टिप्लिकेशन साठी 3 आणि डिव्हिजन साठी 4, अशा 4 तुम्ही मेथड्स या ठिकाणी निर्माण करणार आहात. आणि ह्या ज्या मेथड्स आहेत या मेथड्स आपल्याला सेकंड ज्या ठिकाणी आपण मॉड्यूल इम्पोर्ट करतो तर त्या ठिकाणी त्या ऍक्सेस झाल्या पाहिजेत आणि त्यांच्या आतमधला जो काही ऍडिशन, सबट्रॅक्शन आणि मल्टिप्लिकेशनचा जो काही भाग आहे तो या सेकंड प्रोग्रामच्या द्वारा म्हणा किंवा सेकंड प्रोग्रामच्या मध्ये तो सगळा पार्ट रन झाला पाहिजे. तर मी पुन्हा एकदा या ठिकाणी तुम्हाला असाइनमेंट साठीची एक क्ल्यू देतोय की ज्याच्यामुळे तुम्हाला ही असाइनमेंट कशा पद्धतीने हाताळता येईल ते तुम्हाला लक्षात येईल. तर या ठिकाणी तुम्ही काय करा, युजर कडून 2 व्हॅल्यू इनपुट करून घ्या आणि इनपुट केलेल्या 2 व्हॅल्यू ज्या आहेत ह्या प्रोग्राम मध्ये यूज एम मध्ये कदाचित सेम प्रोग्राम नेम तुम्ही यूज करत असाल तर यूज एम मध्ये तुम्ही 2 व्हॅल्यूज युजर कडून इनपुट करून घ्या. इनपुट केलेल्या व्हॅल्यू या क्रिएट एम मध्ये प्रोव्हाइड होतील आणि क्रिएट एम मध्ये त्या पोहोचल्यानंतर त्या ठिकाणी त्या ऑपरेशन्स परफॉर्म करतील आणि ऑपरेशन परफॉर्म करून इथून त्या व्हॅल्यू रिटर्न करतील आणि रिटर्न केलेल्या व्हॅल्यू तुम्हाला ह्या मॉड्यूल मध्ये सॉरी ज्या ठिकाणी मॉड्यूल तुम्ही ऍक्सेस केलेला आहे त्या ठिकाणी तुम्ही ते त्या ठिकाणी ती व्हॅल्यू रिटर्न करून एखाद्या व्हेरिएबल मध्ये पकडू शकता किंवा डायरेक्टली तुम्ही प्रिंटिंग स्टेटमेंटच्या सहाय्याने ती प्रिंट करू शकता. आय होप की तुम्हाला मी बऱ्यापैकी कोड आता सांगितलेलाच आहे. फक्त तुम्हाला या ठिकाणी आता कोड जे लॉजिक आहे ते ऍज अ प्रोग्राम म्हणून तुम्हाला या ठिकाणी निर्माण करायचं आहे. तर मित्रांनो, मी आशा करतो की तुम्हाला
मॉड्युलर अप्रोच ऑफ द पायथॉन हा या ठिकाणी खूप सोप्या पद्धतीने आणि चांगल्या पद्धतीने समजलेला आहे. धन्यवाद.